अतूट बंद भाग 16. अरे रणजित, आपली दीपाली कुठे दिसत नाही. मगाशी तर मी तिला पाहिलं, पंक्ती बसल्या आणि तेव्हापासून ती काय दिसेना. जा बघ तिला. आता ही शेवटची पंगत, सगळ्यांनी जेवून घेऊया. बघतो मी असेल इथे कुठे. पलीकडे बसलेल्या मीराने हा संवाद ऐकला. ती हळूच उठली. रणजित दीपालीला शोधत होता. कार्यालय बरेच मोठे होते. खूप रूम्स होत्या. सर्व सोयी उत्कृष्ट होत्या. लग्न समारंभ फार चांगल्या प्रकारे झाला होता. कुठे काही उणीव काढता आली नाही कोणाला. दीपा, तू इथे आहेस? हो, केव्हाच मी शोधतोय. काही काम होतं का? नाही, काही काम नाही. शेवटची पंगत बसणार आहे म्हणून तर तुला शोधत होतो. खरं म्हणजे मला भूक नाही, जेवणाची इच्छा नाही. दीपा, तू एवढे कष्ट घेतलेस की स्वतःकडे म्हणून अजिबात लक्ष दिले नाहीस. तुझ्या हातांना आणि पायांना तोडून मशीनच लावली होतीस. ते राहू द्या, काही विशेष नाही. आपलं कार्य कसं उत्तम झालं यातच समाधान. सारा कसं व्यवस्थित, सगळीकडे पाहुणचार, मानपान, कुठे काही खूट नाही. हां, ते बाकी खरंच. अगं काकई, मावशी, प्रथमेश सगळी आपलीच माणसं. हां, आणि वैदेहीच्या सासरची माणसं कशी उत्सुकतेने सर्व पाहत होती. त्यांना मराठी काही समजत नव्हतं. हो बाई, आणि मला त्यांच्याबरोबर धड हिंदीतही बोलता येत नव्हतं. सवय नाही ना. दीपा, ते सगळं ठीक. आज सकाळपासून तुला एक गोष्ट सांगायची होती, पण वेळच मिळाला नाही. सांगू? सांगा ना, एवढं काय विचारताय? दीपा, आज यश आलोच, तू खूप छान दिसतेस. दीपाली कमालीची अवाक झाली. हे असं रणजितने म्हणावं? दीपा, ऐकलंच ना मी काय म्हणालो? चला जेवायला, बाबा वाट पाहत असतील. त्याच्या प्रश्नाला बगल देऊन दीपाली म्हणाली आणि ती जाण्यासाठी वळली. तिच्या खांद्यावर हात ठेवून रणजित म्हणाला, दीपा, माझं पूर्ण बोलून झालेलं नाही, पण आता उशीर. तिला मध्येच अडवीत रणजित म्हणाला, थोडासा होईल. माझं बोलणं अर्धवट राहील त्याचं काय? ती नाईलाजाने दीपा उभी राहिली, रणजितकडे पाहत. काय सांगणार असतील हे? दीपा, तू मला आवडतेस, खूप आवडतेस. दीपालीची नजर खाली वळली. ती मनातच म्हणाली, छे, यावर आपण काय बोलणार? काय समजतच नाही. दीपा, रागवलीस का माझ्यावर? मी तरी किती दिवस हे मनात ठेवू? मी डॅडींना हे सगळं सांगणार आहे. सांगू ना? नाही, नको प्लीज. पण का? मी आवडत नाही तुला? दीपा काही न बोलता शांत उभी राहिली. दीपा, बोल ना, का नको सांगू डॅडींना? रणजितने दीपालीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला. दीपा, फक्त एकदा माझ्याकडे पहा. तुझ्या बोलके डोळ्यात मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. प्लीज. रणजित, ए रणजित. मीराचा आवाज आला. रणजित मीरावर मनातून खूप रागावला. ही कशी मध्येच आली? तू रूमच्या बाहेर आला. अरे, केव्हाचा गेलात दीपालीला शोधायला? अंकलने शेवटी मला पाठवले तुला शोधायला. बरं, दीपा कुठे आहे? दीपालीने मोठ्या प्रयासाने स्वतःला सावरले. रूमच्या बाहेर येत ती हसत म्हणाली, मीराताई, मी इथेच होते. चला निघूया. त्या दोघांचे काही ऐकण्यापूर्वीच ती चालू लागली. मनातून ती फार अस्वस्थ झाली होती. मीराही अस्वस्थ झाली होती. तिने स्वतःच्या कानांनी रणजितचे शब्द स्पष्ट ऐकले होते. दीपा, तू मला आवडतेस, खूप आवडतेस. छे, असं होऊन चालणार नाही. इतके दिवस आपल्या मनात फक्त संशय होता, पण आता प्रत्यक्ष आपण पाहिले आहे, कानांनी ऐकले आहे. रणजित तरी कसा? एवढी मी त्याच्यावर प्रेम करते की त्याला त्याचं काही नाही. आणि दीपा, शी, काय आवडली आहे त्याला, काय कोण जाणे. आता आपण स्वस्त बसून उपयोग नाही. जे काही करायचे ते लवकरात लवकर करायला पाहिजे, नाहीतर शेवटी हात चोळत बसायची पाळी येईल आपल्यावरती. नाही, तसं होऊन चालणार नाही. एका अशिक्षित अनाथ मुलीकडून तरी आपला पराभव व्हायला नको. यापेक्षा घोर अपमान तो काय? काहीतरी करायलाच पाहिजे, तेही लवकरात लवकर. ती दोघं सदैव एकमेकांच्या समोर असतात, एकाच घरात. अरे हो, काहीतरी करून तिला घराबाहेर काढायला पाहिजे. पण अंकल कधीच तिला घराबाहेर काढणार नाहीत. शक्यच नाही. मग काय करावे? असं काहीतरी करायला पाहिजे की ती रणजितच्या आणि अंकलच्या मनातून उतरेल. हो, हे जोखमीचं काम आहे, पण आपण करायलाच पाहिजे. दीपालीचा पूर्व इतिहास आपल्याला कळायला पाहिजे.
म्हणजे त्यात आणखीन भर घालून रणजितला सांगता आलं असतं. पण तो तरी कुठे आपल्याला माहिती आहे. अंकलला सर्व माहिती असणार, पण ते थोडेच आपल्याला सांगणार. तसे झाले नाही तर आपलं स्वप्न, प्रेम त्याचं काय होईल याची कल्पना तिला करवेना. दीपा, पोरी कुठे होतीस इतका वेळ? बाबा, थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून निवांत बसले होते. बरं, आता जेवून घेऊया. पंगत बसली. रणजितच्या शेजारी मीरा बसली होती. त्याच्याबरोबर ती बोलत होती. पण रणजितचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो अधूनमधून दीपालीला पाहत होता आणि मीरा मनातून जास्तच उदास होत होती. दीपाली मान खाली घालून जेवत होती. खरं म्हणजे ती जेवणाचं नाटक करत होती. रणजितने बोलणं ऐकल्यापासून ती बेचैन झाली होती. शेजारी बसलेल्या बाबांना काही वाटू नये म्हणून ती जेवत होती. अमृता आणि मावशींची सर्व मंडळी प्रथमच बंगल्यावरती आली होती आणि नंतर ते सर्वजण गावाला जाणार होते. 4 दिवसानंतर मुंबईला आणि तेथून ते परदेशी जाणार होते. अमृता सासरी निघाली. सगळीकडे कशी शांतता पसरली होती. इतका वेळ लग्नाची धामधूम, चेष्टा मस्करी, हसणं खिदळणं चाललं होतं. अमृताचे डोळे वाहत होते. कितीही मनासारखा पती मिळाला असला तरी आपल्या घरच्यांना सोडून जायचं दुःख हे होणारच. ज्या घरात माणसात वयाची 30 वर्ष काढली, ज्या प्रेमात वात्सल्यात न्हाली, ते सोडून जाताना मनाची होणारी तगमग, वेदना फक्त त्या मुलीलाच समजतात. अगदी तशी अवस्था झाली होती अमृताची. अमृता तर आता या घरातून गेल्यानंतर पुन्हा केव्हा 1-2 वर्षाशिवाय परत येणार नव्हती. म्हणून तर ती जास्त दुःखी होती. डॅडी, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, कधी आईची उणीवही भासू दिली नाही, त्या डॅडींना सोडून जाताना तिचे पाऊल उचलत नव्हते. हा दादा मोठ्या भावाचं कुठलंही कर्तव्य करताना कधी चुकला नाही. किती लाड करतो आम्हा दोघींचे. एखादी वस्तू पाहिजे असेल तर दादाकडे मागायची, बस लगेच मिळणार. आणि ही समता. कधी हसत, कधी भांडत, पण त्यातही किती गंमत असायची. आणि ही दीपाली कुठली कोण, पण तिनेही किती प्रेम माया लावली, आपलेपणा दिला. या सर्वांना सोडून जायचं. 1-2 वर्ष भेट नाही की कोणी आपल्याला दिसणार नाही. कसे जाणार हे दिवस? आपण या सर्वांना सोडून राहू शकू का? कसं जमणार आपल्याला? या अशा विचारांनी अमृताला वाईट वाटत होतं आणि तिचे डोळे वाहत होते. रावसाहेब अमृताजवळ गेले. तिच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, अमृता बेटा, रडायचं नाही. हसत मुखाने आपल्या जीवनातील नवीन प्रसंगाला सुरुवात करायची. बेटा, प्रत्येक मुलीच्या जीवनात हा प्रसंग असतोच. अमृता, तुझी आई असती तर तिने तुला 4 सांसारिक गोष्टी सांगितल्या असत्या. मी काय सांगणार बेटा? रावसाहेब डोळे कोरडे करण्याचा प्रयत्न करत बोलले. त्यांचे हृदय, पितृहृदय, मुलीच्या विरहाने होरपळत होते, रडत होते. किती चेहरा शांत ठेवून ते बोलत होते. भाऊजी, हे असं काय करता तुम्ही? तुमची मुलगी का कोण्या परक्याच्या घरी चालली आहे? ती माझ्या घरी येणार आहे, तिच्या मावशीकडे. तुम्ही तिची काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. मायाताई, त्या विश्वासाने तर अमृता तुमच्या स्वाधीन केले आहे. काही चुकलं मागलं तर सांभाळून घ्या. वा दोस्ता, चांगलं बोलतोस. अरे, आमची सून आहे ती, आम्हाला काळजी आहेस. अरे, मला कळतं तुझं मन. थोड्या दिवसापूर्वी माझ्या वैदेचं लग्न झालं तेव्हा तुझी झालेली अवस्था मला माहिती आहे. तुझ्या भावना समजतात मला. मी तुला एवढंच सांगतो, अमृता आता आमची आहे. तू काही काळजी करू नकोस. मकरंद, मी भाग्यवान आहे खरंच. तुझ्यासारखा मित्र माझा व्याही झाला. प्रथमेश, स्वतःला तसंच माझ्या अमृतालाही सांभाळ हां. काका, मम्मी पप्पांनी सांगितलेच आहे, तेव्हा मी आता वेगळं काय बोलू? भाऊजी, निघाला पाहिजे आता. गाडीची टायमिंग होत आली. 7 तारखेला मुंबईला येणार ना? येणार तर. आमची अमृता भारत सोडून जाणार म्हणजे तिला भेटायला यायलाच पाहिजे. डॅडी, नक्की या हां. समता, दादा, दीपाली, तुम्ही सगळेच या. मी वाट पाहीन. तुम्हाला सर्वांना भेटल्याशिवाय मी मुळीच विमानात चढणार नाही. डोळे पुसत पुसत अमृता म्हणाली. अमृता, आम्ही नक्की येणार. मी आहे ना, मी सर्वांना घेऊन येतो. रणजित मुद्दाम हसत म्हणाला. सगळ्यांचा निरोप घेऊन गाड्या बंगल्याबाहेर पडल्या. समता, रावसाहेब आणि रणजित त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला गेले. दीपाली खूप थकली होती, तरी समोर पडलेले सामान पाहून तिने पदर खोवला आणि ती कामाला लागली. सामान ती व्यवस्थित लावू लागली.
बाई बाई, किती हे बॉक्सेस, किती प्रेझेंट आलं आहे. दीपा काय करतेस? मीरा तिथे येत होती. येत म्हणाली, सगळं सामान व्यवस्थित लावते आहे. 1 कप कॉफी मिळेल का? डोकं फार दुखतंय. हो करते, मलाही ठेवते. खरं म्हणजे आज माझंही डोकं जाम दुखतं आहे. दीपारीने खरं तेच सांगितलं. ती किचन रूमकडे वळली. मीरा प्रेझेंटचे बॉक्स पाहत होती आणि त्या क्षणी तिच्या डोक्यात एक आयडिया आली. तिने चटकन 2-3 छोटे छोटे बॉक्स बाजूला काढले. यामध्ये नक्कीच घड्याळ असेल. आणि हे दुसरे 2 उडवावेत का? नकोच, वेळ मोडेल त्यामध्ये. आणि तेवढ्यात दीपा तिथे आली तर आलेली संधी वाया जाईल. मीरा उठली. तिने दीपालीची खोली गाठली. पटकन कबाड उघडले. आणलेल्या वस्तू कबाडात ठेवून दिल्या. कबाड बंद करून ती पुन्हा होती तिथे आली. खुर्चीवर बसली डोकं धरून. आता पण तिचं मन आनंदाने नाचत होतं. सकाळपासूनची नाराजी कुठे पळाली. त्या वस्तू दीपालीलाही सहजासहजी दिसणार नाहीत. अगदी तळगळाला ठेवल्या आहेत आपण. आता 2-4 दिवसांनी या बाहेरच्या सर्वांसमोर मज्जा येईल. मीराताई, कॉफी घ्या. डोकं जास्त दुखतं आहे का? होय ग, कॉफी घेते आणि जाते घरी. थोडी झोप काढली म्हणजे बरं वाटेल. तुझं काय बाई, रणजित तुला गोळी देईल. मग डोकेदुखी तुझी पळून जाईल. मग तुम्ही पण थांबा ना, गोळीच घ्या यांच्याकडून. नाही नको, आता थांबत नाही, जाते मी. असं म्हणत मीरा उठली आणि घरी जायला निघाली. श्रोतेहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.